मी अरुण घोडके. शिवचिंतन. भारतीय इतिहासामध्ये 17व्या शतकाचा काळ हा सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक उलथापालथीचा काळ होता. याच कालखंडामध्ये शिवरायांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ राजकीय नव्हे तर समाज जीवनाचे उत्थानाचे एक तेजस्वी रूपच होते. शिवकालीन समाजरचना ही नैतिक, न्याय, कर्तव्यबुद्धी, लोककल्याण आणि धर्मनिष्ठा याच मूल्यावरती आधारलेली होती. शिवकालीन समाज जातीव्यवस्थेवरती आधारित असला तरी त्या व्यवस्थेला मानवतेची व कर्तृत्वाची जोड होती. शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वराज्याचे घटक मानले. त्यामुळे समाजामध्ये समता व आपुलकीची भावना निर्माण झाली. शिवकालीन समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीला सन्मानाचे स्थान होते. सतीप्रथा, जबरदस्तीचे विवाह, स्त्री अपमान यांना त्यांनी स्पष्ट विरोध केला. संयुक्त कुटुंब पद्धती समाजात रूढ होती. कुटुंब हे संस्काराचे केंद्र मानले जात होते. शिवरायांनी घडवलेले सामाजिक जीवन म्हणजे स्वराज्याच्या आत्म्याचे एक तेजस्वी रूपच होते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.